तर आज आपण 1857च्या उठावामध्ये ज्या ज्या शहरांनी भाग घेतला होता त्या शहरांची चर्चा करणार आहोत. तर असे कुठले शहर होते की ज्यांनी सहभाग नोंदवला होता? तर भारतात म्हणजे राष्ट्रीय स्वरूपाचा उठाव होता, अतिशय व्यापक स्वरूपात म्हणजे अतिशय उग्र स्वरूपात इंग्रजाच्या विरोधामध्ये हा उठाव झाला. तर कुठे कुठे झाला पहा. तर याच्यामध्ये मी एक कोड बनवलेला आहे की बाबाजी का नाम कोणसा, बाबाजी का दिन कोणसा. तर बाबाजी बा या शब्दापासून बराकपूर, बराकपूर, दुसरा बहरामपूर, नंतर जी मध्ये दोन येते जबलपूर आणि जगदीशपूर. आता का म्हणजे कानपूर, को म्हणजे कोल्हापूर, न म्हणजे नागपूर आणि ना म्हणजे नागुंद. तर हे आहे बाबाजी का दिन कोण सा, सा म्हणजे सातारा आणि दुसरा सा म्हणजे सागर. तर या याच्यामध्ये पहिला बरेल राहिला, बा बा म्हणजे बहरामपूर आणि बराकपूर आणि नंतर बरेली हे सुद्धा येते. तर पहा या नऊ अक्षरामध्ये 12 अक्षरांची नाव आलेले आहे. म्हणजे 1857च्या उठावासाठी एक आज आपण कोड बनवलेला आहे. याच्यानंतर आपण लिंक पाहू की म्हणजे पहा कुठे कुठे उठाव झाला आणि मग त्या उठावामध्ये ते शहर होतं तर मग त्याच्या आजूबाजूचा प्रदेश सुद्धा असू शकतो. मग त्याच्यावर आपल्या लिंकवर एका कॉमन सेन्सवरून सुद्धा आपण या शहरांच्या नावाचा संदर्भ घेऊ शकतो. तसं 1857च्या उठावामध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचं बलिदान झालं होतं. अर्थात झाशी हा प्रदेश होता. झाशी जर होता तर झाशीच्या बाजूला कालपी हा प्रदेश आहे. कालपी म्हणजे 1857च्या उठावामध्ये जे तात्या टोपे होते त्या तात्या टोपेंच्या नावाशी कालपी हा प्रदेश जुळलेला आहे. म्हणजे मध्य प्रदेशातला हा भाग आहे. झाशी आलं, कालपी आलं, ग्वालियर आलं आणि इंदोर आलं. आणि आज सुद्धा ग्वालियर इंदोर हे मध्य प्रदेशामध्येच येते. तर अशा प्रकारे या आपण भागाची आपण लिंक लावूया. दिल्ली, दिल्ली आलं म्हणजे आजूबाजूचा प्रदेश आला. दिल्ली का आलं? कारण दिल्लीचा जो बादशाह होता बहादूरशाह जफर, या बादशाहकडेच आहे उठावाचं नेतृत्व असल्यामुळे दिल्ली येणार. आणि दिल्ली जर आलं, दिल्लीच्या आग्रा हे दिल्लीच्या जवळ आहे. मग मागे थोडंसं मुझफ्फर नगर आहे, अजून एक फिरोजपूर आहे आणि इकडे इटावा आहे, बरेली आहे. या प्रकारचा प्रदेश दिल्लीमुळे इकडचा तिकडचा आलेला आहे. आणि समोर जर थोडं उत्तर भारतामध्ये गेलं तर लखनौ आलं आणि हा झाला दिल्लीच्या आजूबाजूचा प्रदेश. आता बराकपूर म्हणजे असे 9 ते 10 पूर आलेले आहे. जसं मी पहिल्याचे 8 सांगितलं, नंतर फिरोजपूर आहे, नंतर पाकिस्तानामध्ये शिकारपूर आहे. आता पाकिस्तानामधले 4 शहर सुद्धा या उठावामध्ये होते. परंतु आज पाकिस्तान वेगळा, त्यावेळेस पाकिस्तान, बांगलादेश आणि भारत आजचा हा सर्व एकत्र होता. म्हणून मी भारतातले शहर वेगळे, पाकिस्तानातले वेगळे, बांगलादेशातले वेगळे घेतलेले आहे. पाकिस्तानातले 4 शहर होते ते कोणकोणते होते? तर पेशावर होतं. पेशावर आज पहा, पेशावर असं शहर आहे की आपल्या भारतातले जे जुने ॲक्टर आहे त्या ॲक्टरची जर आपण लाईफ हिस्ट्री पाहिली तर त्यांचं जन्मस्थान वगैरे पूर्ण पेशावरचं आहे असं आपल्याला दिसून येते. पेशावर आहे, लाहोर आहे, कराची आहे आणि शिकारपूर आहे. हे 4 शहरं पाकिस्तानातले आहे. आणि बांगलादेशातले 2 शहरं म्हणजे जी ढाका आणि चितगाव हे या 2 शहरांचा सुद्धा यामध्ये सहभाग आपल्याला दिसून येतो. तर आपण आता कॅल्क्युलेशन करायचं की इथं किती किती शहरांचा सहभाग होता. तर जवळजवळ 37 म्हणजे 37 शहरांचा सहभाग 1857च्या उठावात आपल्याला दिसून येतो. यानंतर सुद्धा आपण या प्रकारची लिंक किंवा या प्रकारची कोडवर्ड मी आपल्याला सांगणार आहे. आणि असं त्याच्यावर सुद्धा म्हणजे कसं आहे, कुठला अभ्यास स्मार्ट अभ्यास करावा, स्मार्ट स्टडी करा, शॉर्टकटमध्ये नाही तर स्मार्ट म्हणजे कमीत कमी वेळात जास्तीत जास्त अभ्यास कसा करू शकतो याच्यावर आपण लक्ष देणार आहोत. यानंतरच्या सुद्धा व्हिडिओसाठी आपण पाहत राहा चॅनल आपलं.